हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आम्ही आता गावी चाललोय. सगळं सामान नेहमीचं तुम्ही बघताच गावी जाताना कसं असतं आणि कसं आपल्या घरी कोणी नसल्यावरती खूपच सगळंच न्यावं लागतं. त्यामुळे खूप सामान होतं. गाडीची मागची बाजू तर पूर्ण डिक्की सामानानेच भरलेली असते. चला आता आम्ही गावाला निघालो ना. तो दिवस इतका चुकीचा निवडला आम्ही, पण काय करणार. मुलाला पण सुट्टी होती ना. 1 मे होता. 1 मे ती सुट्टी होती आणि नंतर शनिवार रविवार होता. शुक्रवार शनिवार रविवार. त्यामुळे बाहेर जाणारे एकदम आम्ही कोकणात जाणारे मंडणगड रत्नागिरी. त्यामुळे त्या दिवशी बाहेर फिरणारे तर भरपूर लोक, अगदी दापोली साईडला जाणारे अगदी खूप. त्यामुळे आम्हाला पनवेलपासूनच थोडं ट्रॅफिक मिळत होतं. पण आता पळसपे फाटा अगदी म्हणजे सांगते ना, पनवेलपासून जे ट्रॅफिक चालू झालं, कोलाड लागलं तर खूपच गाड्या. आणि जास्त गाड्या म्हणाल तर प्रॉपर कोकणात जायच्या गाड्या होत्या, नाही अशा नाही, पण जास्त फिरणारे मुलांना घेऊन 2-2, 3-3 एका गाडीत आणि सगळ्या कार निघालेल्या. आणि त्यामुळे जबरदस्त ट्रॅफिक लागलेलं. आता करता आम्ही ना कोलाडला आलो आणि कोलाडलाही आम्हाला थोडं ट्रॅफिक मिळालं. थोडं काय, गाडी आपलं चालली आहे हेच चालू होतं. सुसाट गाडी जी गावाला जाते ना ती जात नव्हती. सगळे दापोली रत्नागिरी तिकडे सगळे फिरायला निघालेली माणसं. 3 दिवसाची सुट्टी आता कोणी फुकट घालवत नाही. तसं झालंय बघा. अगदी थांबत आता हे कोलाड आहे. असा गाड्या निघतात. या बघा, नुसत्या कार आहेत जवळजवळ आणि ट्रक. त्याच्यामुळे ट्रॅफिक. मग तेच बोलतो ना मी तुम्हाला, आहे ना, कळतं ना, अक्कल आहे ना गव्हर्नमेंटला. प्रत्येक बाबा आज हे आहे. अरे बाबा, ह्यालाच बोलतात मॅनेजमेंट. त्यासाठी आपण त्यांना निवडून दिलंय किंवा त्यांना कामावर ठेवलंय. एवढं मुलगा तेच म्हणतोय की जेव्हा अशा सुट्ट्या येतात तेव्हा माहिती आहे की पब्लिक म्हणजे फिरायला वगैरे जाण्यासाठी हे रस्ते जाम होतात. मुंबई गोवा रोड वगैरे रस्ते जाम होतात. पण त्यासाठी प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे चला ह्या लागोपाठ सुट्ट्या आल्यात म्हणजे चला इकडे ट्रॅफिक होणार आहे किंवा नेहमी इथे ट्रॅफिक होतं, मग त्याच्यासाठी काय करायचं किंवा काय असं काहीतरी केलं पाहिजे. ट्रॅफिक पोलीस ठेवा तिथे, जास्तीत जास्त ठेवा. शिवाय उलट्या दिशेने जाणाऱ्या किंवा नियम तोडणाऱ्यांना थोडं बंधनकारक करा. असं काहीतरी करा. आमचं 5चं सकाळी निघण्याचं टार्गेट होतं, कारण मुलाला थोडासा अंदाज होता की आज, थोडासा नाही, त्याला पूर्णपणे अंदाज होता. त्यानं तो सकाळी उठल्यापासूनच ट्रॅफिक चेक करत होता. त्याला माणगावला ट्रॅफिक दिसत होतं, इकडे फ्री होतं. पण नंतर असं झालं की इकडपासून म्हणजे अगदी पनवेलपासून चालू झालं. आता तर असं झालं, इथे आम्ही अर्धा तास तर असं थांबलेलोच होतो. आणि म्हणजे 5च्या आम्हाला 5:15 झाले बाहेर पडेपर्यंत. मग 5च्या नंतर 5:15 झाल्यानंतर नाश्ता नाही, काही नाही. 11 वाजले तरी आम्ही इंदापूरच्या ट्रॅफिकमध्येच अडकलोय. आणि कुठे आता मध्येच उतरणार. आणि कसं करतात बघा, आता हे आहे ना, हा सरळ रस्ता आहे आणि मी तुम्हाला आता दाखवलं ना, या साईडला बघा, इथे उलट्या गाड्या, म्हणजे त्या साईडनी हे बघा, या उलट्या गाड्या चालल्यात. सर्व गाड्या पुढे घेऊन जात. त्यामुळे आम्ही जिथे उभे आहोत ना, तो आमचा जायचा तोही मार्ग जाम आणि ह्या सगळ्या गाड्या इथून सोडल्यात. त्यामुळे माझा मुलगाही तेच म्हणतो
की प्रशासनाचं हे काम आहे की तिथे 2 हवालदार ठेवा. नेहमी इथे कोंडी होते. त्या साईडनी उलट्या गाड्या पाठवतात आणि मग येणाऱ्या पण बंद होतात आणि मग तिथे आणखी खूप गर्दी. आणि ह्या रस्त्याने सगळ्या जाऊन सगळेजण पुढे उभे राहतात आणि रस्ता चालू झाला की सगळे जायला लागतात, असं होतं. पण हे केवळ एक म्हणतात ना, असं व्यवस्थित आयोजन नाही केलं, त्यामुळे हे सगळं गडबड झाली. अगदी दुसरीकडच्या गाड्या जाम झालेल्या आहेत. आम्ही उभे आहोत ना, तिथे जामच आहे. शिवाय ह्या विरुद्ध रस्त्याने आलेल्या सगळ्या त्या गाड्या, ह्या बघा, ह्या सगळ्या जाम आहेत. म्हणजे कसं जायचं माणसाने, म्हणजे आपणच चुकवतो आणि आपणच आपला रस्ता जाम करतो. हे झाले रॉंग साईडने आणि दुसऱ्यांना शिकवतात. यांना रिटर्न पाठवलाय सगळ्यांना. जायचंच कसं त्या साईडला? अरे जायचं. अक्षरशः माझा मुला तो खूप चिडला होता. म्हटलं काय माहिती वाद होत आहेत की काय. आता कसं आम्ही आनंद भवनला म्हणजे माणगावला जवळजवळ 11:30पर्यंत आलो. म्हणजे सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं, कारण यायलाच आम्हाला घरी आमचा 10ला 10:30ला टच व्हायचा टायमिंग होता. आम्ही माणगावातच 11 वाजेपर्यंत होतो. तिथे मग नाश्ता केला. आता हे मंडणगड आहे आमचं. मंडणगड बघा. मंडणगडला आलो. लालपरी मैदान खडी. आता इथे आम्ही दूध वगैरे घेणार. मंडणगड म्हणजे काही सामान, काही म्हणजे मार्केटसाठी आम्ही मंडणगडात येतो. तिथून आमचं गोसाळ गाव आहे. तिथे हे सगळं आता रस्ता मंडणगडचा सुद्धा मोठा करतायत. आता येता येता आम्हाला आमचे म्हणजे आंब्यांची जागा आहे, तिथे आंबे आहेत. तिथे गेलो, जरा बघितलं. काही माहीत होतं नाही आहेत म्हणून, तरी पण असं थोडी आशा होती की काहीतरी असेल म्हणून आलो. पण बघा, फक्त पानं दिसत आहे, तो काहीच नाही. असं आम्ही सगळं ट्रॅफिक वगैरे करत करत आमच्या घरी आलो आहे. बघा, चला आमच्या गावाला पोचलो आम्ही. बघूया आता. अरे बापरे, आलोय तर लाईटच नाही. मीटरमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता वायरमॅनला बोलवावं लागणार. बापरे, यावेळेचा आमचा प्रवासच नाही हो बरं झालं. बघूया काय होतंय. एक तर खूप गरम होतंय. येताना दूध घेऊन आलेली आहे पिशवी. म्हणजे ते आता कुठे ठेवायचं काय, कारण लाईट नाही म्हणजे फ्रीज पण चालू होणार नाही. गावी यायचं असतं, आनंद असतो, पण काय काय त्रास पण असतात. चालायचंच. त्यावेळी संध्याकाळी वायरमॅन आला, आमची लाईट व्यवस्थित केली. लाईट आली त्यानंतर आमचं म्हणजे मेन प्रॉब्लेम लाईटच्या पोलवरचाच प्रॉब्लेम होता. त्यामुळे ते आता सगळं देव वगैरे दिवा बिवा सगळं केलं. आता संध्याकाळची वेळ आहे. असं आजचा प्रवास आमचा खूपच त्रासाचा झाला. शिवाय आल्यानंतरही आमची लाईट वगैरे नव्हती. त्यामुळे मी 2 पिशव्या घेऊन आलेली दुधाच्या, दोन्ही एकत्र गरम करून टाकल्या. म्हटलं आता काय हे नाही. आणि मी तुम्हाला माहिती आहे थोडीशी तयारी घेऊन येते, मसाला, आलं लसूण असं सगळं घेऊन येते. तर नुसता गोंधळ झालेला. पण वायरमॅन पण पटकन आला, म्हणजे दुसऱ्या गावात असतो, पटकन आला तो आणि त्यांनी ते सगळं रिपेअरिंग केलं. तर व्हिडिओ करायचं कारण म्हणजे हेच की आम्ही काय सकाळी 5:15ला निघालो होतो आणि मग असं टार्गेट होतं की 10:30पर्यंत हार्डली पोचू आपण गावाला. म्हणून नाश्त्याचं वगैरे काही घेतलं पण नव्हतं आणि काही बॅगेतही घेतलं नव्हतं. आणि रस्त्यात इतकं ट्रॅफिक लागून सगळं गोंधळ झाला. त्यामुळे असं वाटतं, म्हणजे सांगायचं कारण हेच
की जरी तुम्ही खाऊन निघालात किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 4-5 तासांनी पोहोचणार आहात, 2 तासांनी पोहोचणार आहात खाण्याच्या ठिकाणी, नाश्त्याच्या ठिकाणी आणि तिथे तुम्हाला 4 तास गेले, तर काहीतरी जवळ घेणं जरुरी आहे बॅगेमध्ये. आम्ही अगदी तुम्हाला सांगते 2 चॉकलेटं होती बॅगेत. बाकी काही नव्हतं आणि 11 वाजले म्हणजे आपल्याला सकाळी नाश्ता करायची सवय असते. शिवाय असं ट्रॅफिक लागलं. मागे एकदा गणपतीत असंच ट्रॅफिक लागलेलं म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांना अक्षरशः तेव्हा ते नॉनव्हेज तो दिवस नॉनव्हेजचा नव्हता आणि त्यांना म्हणजे ताप आलेला आणि त्यांना गोळी घ्यायची होती. त्यामुळे काहीतरी खायचं होतं आणि कुठे सगळे हॉटेल वगैरे बंद झालेली. एक हॉटेल चालू होतं. त्याच्याकडे चिकनचा फक्त रस्साच होता आणि भात होतं. ते त्यांनी त्या दिवशी खाल्लं नॉनव्हेज आणि गोळी घ्यायची होती म्हणून. म्हणजे अशी काही परिस्थिती होती. त्यामुळे थोडंसं काहीतरी ना खायचं बरोबर ठेवा. कारण हे आता तुफान ट्रॅफिक लागतं. म्हणजे काहीच त्याला लागायचे. आम्ही एकदम आता ओके आहोत. छान फ्रेश झालो. छान वाटते. जरी म्हणजे लाईट नव्हती तरी पण खूप असं म्हणजे जेवून वगैरे आम्ही छान असं घरात छान राहिलेलो. गावाला जरी गरमी असली तरी मोकळं वातावरण आहे त्यामुळे मोकळा श्वास घेता येतो. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.